दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षा कठोर शिक्षा देणार, आता दहशतवाद्यांची सुटका नाही, पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना इशारा। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, एक जवान जखमी, तर बारामुल्लामध्ये घुसखोरांवर कारवाई, 2 दहशतवादी ठार। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी उच्चायुक्तालयात मागवले केक, पाकिस्तानच्या दिल्ली उच्चायुक्तालयातला संतापजनक प्रकार। दिल्लीतल्या सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उपस्थित राहणार नाही, मात्र केंद्राच्या निर्णयाला पाठिंबा, खासदार अरविंद सावंतांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 7 मे रोजी होणार। बीड न्यायालयात आज अर्धा तास सुनावणी झाली। वाल्मी कराडच्या अर्जावर सरकारी वकिलांनी म्हणणं मांडलं। माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना धमकीचा ईमेल लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा संशय, सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ। आणि अहिल्यानगरमध्ये कावीळच्या साथीचं थैमान, अकोलेच्या राजूरमध्ये 100हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू, कावीळ साथीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण।